हा मला असं वाटतं ना, तो जो आहे ना हा त्याच्या तिथपर्यंत तरी जाऊ आपण. वरती हा, काय वाटतं तुला? भावाने बोललं आणि भावाने केलं. तर ठरल्याप्रमाणे आपला आवडता माणूस आलेला आहे आज आणि त्याला घेऊन मी आलोय कर्नाळा अभयारण्य. सो वेलकम टू आवर ब्लॉग गाईज. पशा भाऊचं आहे सगळं, श्रेय सगळं प्रसाद शेठचं आहे. माझं काय नाही. हा, श्रेय प्रसादचं आहे, कारण प्रसादलाच बघायचं होतं कर्नाळा अभयारण्य. हॅलो. नाही, खरं तर मला बघायचं होतं, पण त्याला घेऊन आलो माझ्या नावाने. कसा आहे का नजारा, देखो नजारा. इकडे तुम्ही आल्यावर पार्किंग लावू शकता, तिकडे तिकीट आहे. सो तुमची बाईक किंवा तुम्ही जे पण तुम्हाला पर पर्सन तिकीट काढायचं आहे 60 रुपीज येते, तिथे काढायचं. तिथे चेकिंग होते. बाद में चिवो नाही का? किती वाजेपर्यंत चिवो? 1 तास. वर गेल्यावरती कळेल. वरती गेल्यावर समजेल आम्हाला, आत्ता काय नाही सांगू शकत. दिल पे जिगरा रख के अभी जा रहे हम जंगल में भाई. कल व्लॉग नहीं दिखा तो समझ जाने का गायब है, जमा है जमा. 1 नंबर एंट्री आहे. एंट्री काय बघाल आणि हे येताना दिसणार. कर्नाळा पक्ष अभयारण्य. कर्नाळा म्हणजे कर्नाळा बर्ड सेंच्युरी. सो बेसिकली वरती खूप भारी असतो. भारी म्हणजे 1 नंबर सिनिक असतो. वरती 1 नंबर सीन असतो, म्हणजे विचारून सोय नाही. आणि काय काय रस्त्यात आहे तुम्हाला सावधान सावधान दाखवतो. आत्ताच मला बोर्ड दिसला बघा, सावधान अंदर बाग छे, अंदर बाग छे, सावधान त्याने लिहिलंय बघ तिथे. इकडे पण वाचून घ्या आणि इकडे तर नक्की वाचा. देखो सावधान. अरे आला तर आला, चल काय नाही. आणि 1 नंबर सगळ्यात म्हणजे सगळ्यात भारी. वेगळंच दे कसं आहे कर्नाळा बर्ड सेंच्युरी. अशा स्टेप्स आहेत, म्हणजे त्या लोकांनी सिमेंटचा असा रस्ता बनवला आहे. काम 25 असं ट्रेक वाटणार नाही. आणि काय काय स्पेशल त्याचं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगतो. अरे काय करणार, हे बघा तांबडा मार्ग, हरियाल मार्ग, कर्नाळा किल्ला, फुलपाखरू उद्यान, चिल्ड्रन पार्क. एका कर्नाळा बर्ड सेंच्युरीमध्ये, फक्त एका कर्नाळ्याच्या अभयारण्यामध्ये एवढ्या गोष्टी आहेत एक्सप्लोअर करायला. सॉरी, मगाशी 1x शूट करत होतो, आता 0.6 स्टार्ट केलं आहे. आणि सगळीकडे सगळं काय आहे, पण बिल्ला आहे भाई लोक. 1 नंबर आहे. फक्त हा माणूस व्लॉग नाही करत आहे. हा करणार, तो पण व्लॉग करणार. तो व्लॉग नाही करत ना, मग मला कसं तरी होतं, कारण मी त्याला पुश करतो, भाई कर कर कर. किरकिर इसकी. बघा व्ह्यू पॉईंट इथे दिले, सेंच्युरी बर्ड पॉईंट. 200 मीटर ट्रेल. त्याच्यानंतर नागेश पॉईंट 1200 मीटर ऑन ट्रेल. सो सगळे इथे साईट सीइंग दिलेत की काय काय करू शकता तुम्ही. वरती इंग्लिशमध्ये, खाली मराठीमध्ये. सो कर्नाळा अभयारण्य आणि दर्शनीय दृश्य, व्ह्यू पॉईंट्स आणि कर्नाळा बर्ड सेंच्युरी. सही वाचून घ्या, पाहिजे तर स्क्रीनशॉट पण घ्यायचा. सो जेणेकरून तुम्ही पण याल तेव्हा आमचा व्लॉग बघून या. ठीक आहे. प्रसाद 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 व्लॉग्स. हा, विसरायचं नाही, नाव मोठं होणार आहे. आम्ही मुद्दा पण छत्री आणली नाही, मी त्याला सांगितलं. सेफ्टी बिफ्टी काय नाही. हां, मोबाईल भिजता कामा नये. ठीक आहे, कारण इथं मी माईक लावला आहे. सो त्या कारणामुळे हे पूर्ण चिकळ आहे खाली. हा बघा, हा व्ह्यू पॉईंटला आपल्याला जायचं. हा लास्ट हिल पॉईंट आहे. हा हिल आहे. आणि यायचं कसं, त्याचं सगळं नक्षीकाम आहे. नक्षीकाम बोलते. नक्षीकाम म्हणजे नकाशा आहे. आपण आता खाली आहोत बघा, आपण इकडे. सो हा सगळा पूर्ण तुम्ही ट्रेल्स फॉलो करत जायच्या. आय थिंक जो 5 ते 6 ट्रेल्स आहेत, पण लोक 1-2च करतात. बघू, आपल्याने जेवढ्या होईल तेवढ्याच करायच्या. आणि आपल्यासोबत माणूस आहे, जेवढ्या होतील तेवढ्याच करायच्या. जास्त पटेली नाही करणे की भाय, कारण समजणार नाही. फक्त एकदा चेक करा काय वातावरण आहे. 2 दिवसातून पाऊस पडतो आहे. सो ते एंट्री केल्यानंतर राईट साईडला खाली तुम्ही चालत याल.
तेव्हा इथे कर्नाळा अभयारण्यात मस्तपैकी स्टॉल आहे, तिथे वडापाव वगैरे भेटतो, प्रसाद उलटा आता खाऊया. आणि तिंबोटी खंड्या, सॉरी काय लिहिले, तिबोटी खंड्या, ओरिएंटल ड्वेअर किंगफिशर. हो, जर हा दिसला तुम्हाला इथे आल्यावर तर ह्याला नक्की बघा. अशा नेस्टमध्ये त्याचं जे आहे ते वास्तव्य असतं. ठीक आहे, म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्ही याल तर नुसतं नॉर्मल नाही येणार, इन्फॉर्मेशन घेऊन जाल अशा टाईपमध्ये. तर आता हॉटेलमध्ये आलो. कॅश आहे. मावशी नाव सांगा, काय आपल्या हॉटेलचं नाव? हॉटेलचं नाव एकविरा देवी महिला बचत गट. ओके, म्हणजे बचत गटाच्या मार्फत तुम्ही हे चालवता? आम्ही आता बचत गटामध्ये 10 जणी महिला आहात आम्ही. ओके. 10 जणी आणि इतर वेळी तिघी चौघी जणी असतो आम्हाला. ओके, म्हणजे तुम्ही तिघी जणी फक्त सोमवार ते शुक्रवार असता? वेगवेगळे असतात. आणखी दुसरे उद्या दुसरे असणार. तिघी जणी आहेत. शनिवार रविवार सगळ्या 10 जणी असतात. ओके, म्हणजे पर्यटक जास्त असतो शनिवार रविवारला. हां, शनिवार रविवार. हां, शनिवार रविवारी आता मावशीने सांगितलं आपल्याला की शनिवार रविवारी खूप असतात पर्यटक, तर त्या कारणामुळे कॅन्टीनला मिसळपाव फेमस आहे आमची. वडापाव, मिसळपाव सगळं जेवण छान. काय फेमस आहे आपल्या कॅन्टीनला? मिसळपाव. हे बघा, इथे सगळा मेन्यू आहे. सगळा मेन्यू तुम्ही बघू शकता आलात तर. सगळं मिळतं शनिवार रविवार. हां, हे सगळं शनिवार रविवारी भेटतं. आता सध्या पण मिसळ, वडापाव, चहा, कॉफी आणि मध्यंतरी काय झुणका भाकरी वगैरे काय पाहिजे, पुरी भाजी पाहिजे तर मिळतात, ते पण भेटतं. म्हणजे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आपल्या इकडे. सगळी इन्फॉर्मेशन विचारली. आता मी इन्फॉर्मेशन विचारली ती तुम्ही ऐकली असेल, तर ती इन्फॉर्मेशन तुमच्यासोबतच शेअर करायची होती, त्यासाठी मी त्यांना सगळं विचारलं. सो तुम्ही लक्षात ठेवा जे जे काय त्या बोलल्यात त्या, आणि नक्की या, कारण बचत गटामार्फत आहे, त्यांना देखील आपल्याकडून हेल्प होईल आणि त्यांचं देखील कामाला तेवढाच हातभार लागेल आपल्याकडून. आणि सगळेच रिजनेबल रेट आहेत, असे हाय रेट नाही आहेत आतमध्ये असून देखील. आणि आपल्यासाठी अवेलेबल कोणतरी करते ही गोष्टी, ह्यापेक्षा मोठी काहीच गोष्ट नाही आहे आपल्यासाठी. सो त्याची देखील काळजी घ्या. बघा असं काहीसं ते दिसतं, छोटंसंच एकदम नॉर्मल मस्त हॉटेलसारखं आहे. आणि पुढे हा रस्ता जो आहे तो आपल्या पुढच्या ट्रेलसाठी जातो. आणि आता आपण इकडून आलो आहे, सुरुवात इकडून केली आपण. ऑर्डर केलेली आली आहे वडा पाव, जे वडा मिसळ आहे, मिसळ रसाचा पण सेम मेन्यू. एक्स्ट्रा त्यांनी वडा उसळ आहे आणि बघाल तर कांदा आहे आणि सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा त्यांनी दिलेल्या आहेत. सो ऑलरेडी त्यांनी सगळं आपल्याला एक्स्ट्रामध्ये देऊन ठेवलं, जेणेकरून आपल्याला मागायची वेळ नाही लागणार. आणि पाहिजे असेल तर मागू देखील शकता तुम्ही. सो या आता नाश्ता करूया आणि मग ह्या सुंदर नेचरचा आस्वाद घेऊया आपण. तर हे जे आहे ते आपण जिथे नाश्ता केला त्या हॉटेल, म्हणजे जेवलं त्या हॉटेल एकविरा देवी म्हणून आहे त्या हॉटेलचं नाव. आणि सगळं तुम्ही वाचून घ्या, स्क्रीनशॉट पाहिजे तर स्क्रीनशॉट काढा. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया, कारण पेट पूजा झाली त्या कारणामुळे आता आपले पाय पण चालतील आणि डोकं पण चालेल. आत्तापर्यंत एकदम थंड थंड होतं आणि विचारलंय कसं जायचं पुढचा रस्ता तो. सो हाच रस्ता आपल्याला फॉलो करत पुढे जायचं आणि जाऊ. आता ते बोलतात की अर्ध्यापर्यंतच जाल, कारण बंद झालेलं असेल, कारण आम्ही दुपारी आलो सेकंड हाफमध्ये. सो ठीक आहे, जेवढं बघायला भेटेल तेवढं तरी मी तुम्हाला दाखवेन आणि मी सुद्धा बघेन, कारण मी देखील फर्स्ट टाइम आलोय. आणि काय रस्ता आहे, म्हणजे आमचं कोकणच असं आहे. सो वेगळं काय वाटत नाही बघून, कारण सेम आमच्या गावासारखंच आहे. कारण कोकणातल्या माणसांना ह्या हवामानाची आणि वातावरणाची सवय आहे, पण वेगळं आहे थोडं, म्हणजे वेल मेंटेन्ड आहे, एक नंबर बनवलंय. आणि आता पुढे आपल्याला बघायला भेटणार आहे या रस्त्यालाच पुढे असं सगळीकडे आहेत ना तुम्हाला नवरंग, इंडियन पिट्टा, सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे मला खूप आवडलं की इन्फॉर्मेटिव्ह आहे. सो खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. सगळ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला, नॉट चारी बाजूला, सगळ्या दोन्ही बाजूला आहे ना ते इन्फॉर्मेशनचे असे सगळे बोर्ड लावलेत, इन्फॉर्मेटिव्ह बोर्ड लावलेत, जेणेकरून लोकांना सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित मिळेल. आणि त्याबद्दल खूपच, म्हणजे जे आपल्याकडून चार्जेस पे केले जातात त्याचा जर असा वापर होत असेल तर एकच नंबर, जाम मजा येते. सो खालून आता आपण चालत आलो आणि आता आलोय आपण डायरेक्ट बर्ड सेंच्युरीला. ही बर्ड सेंच्युरी आहे प्रॉपर. सो आतमध्ये त्या लोकांचे पक्षी आहेत आणि ते पक्षी तुम्हाला आत जाऊन बघावे लागतात. आय थिंक सो आहेत का माहिती नाही, पण हे असे आत वगैरे पक्षी आहेत पिंजऱ्यामध्ये.
बाहेर पण आहेत थोडेफार. पूर्ण जंगल एरिया. ही बर्ड सेंच्युरी आहे. हा हे बघा तिकडे आहे पोपट आहे. सो ही अशी बंद ठेवलंय त्या लोकांना. हा बघा दिसतोय. हा पोपट आहे. असे वेगवेगळे पक्षी या पिंजऱ्यामध्ये ठेवले. ठीक आहे, आता त्या लोकांनी दाखवायला ठेवले म्हणून ते पिंजऱ्यात आपण समजू शकतो. ठेवण्यामागचं कारण आहे कारण नुसती बर्ड सेंच्युरी आहे. आणि आता मोर पण दिसलाय प्रसादला. लांडोर आहे. सो हा पिकॉकचा मेल व्हर्जन आहे म्हणजे लांडोर आहे हा. तर असे वेगवेगळे पक्षी तुम्ही बघाल तर ह्या पिंजऱ्यामध्ये त्या लोकांनी राखीव ठेवलेत. सो जेणेकरून आपल्यासारख्या लोकांना बघता येईल आणि समजतील. त्याची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला मग अशी रोडवर दाखवली तिथे सगळीकडे दिलेली आहे. तिकडे देखील आहे, खाली देखील आहे. सो आता वरती आपल्याला क्लाइंब करत जायचं आहे आणि आपल्याला लास्ट आता पिकला जायचं आहे, टॉप पिकला. पण बघूया पॉसिबल होतं का ते. सो प्रसाद तिथे विचारायला गेलाय. प्रसाद तिकडे विचारतो रस्ता हाच आहे का, कारण एवढा सुंदर रस्ता आहे ना. सो हाच आहे का तो फक्त कन्फर्म करायचा आहे. सो एका पॉइंटला आल्यानंतर तुम्हाला इथे डिरेक्शन करतात वे टू कर्नाळा फोर्ट. म्हणजे ह्या बाजूला जायचं आपल्याला, फोर्टच्या दिशेने जायचं इथे. आणि मगाशी ते दाखवलं तुम्हाला जिथे पूल होता आणि पाणी होतं, छोटी रिव्हर होती. सो त्या साईडून नाही जाऊ शकत. त्या साईडून जायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर यावं लागेल. हे सगळं असं मस्तपैकी या लोकांनी क्रिएट केले मॅनमेड. विजिटर आर रिक्वेस्टेड स्टार्ट डिसेंडिंग टुवर्ड्स 4 PM. म्हणजे 4च्या अगोदर तुम्हाला जे ते खाली डिसेंड करायचंय. जंगल का रास्ता देखो गाइस, जंगल का रास्ता. पूर्ण जंगल में भाई. इथे इथे पाय नाही द्यायचा या स्लश मध्ये, नाही तर डायरेक्ट घुसणार तुम्ही खाली. हे बघा इथे स्लश आहेत असे रेड कलरचे. या स्लश मध्ये पाय नाही द्यायचा. सो कलावंतीन दुर्ग, कळसूबाई आपण वन साइड केलेत सगळ्या ट्रेक. सो त्या कारणामुळे ही ट्रेक काय नाही वाटत. सो हे सगळे नॉर्मल आहेत कारण इथे चढायला अक्षरशः पायऱ्या आहेत. जर तुम्ही कलावंतीन दुर्ग गेलात आणि जर कळसूबाई गेलात तर ह्याच्यापेक्षा दणकट आहेत. दणकट म्हणजे ह्याच्यापेक्षा डेंजर हार्ड ट्रेक आहेत. मॉडरेट लेवलच्या नाही आहेत त्या. आपल्याला सवय कॉलेजपासून ब्लॉक केले असते ना तर तुम्ही लेड चाळे माळे बघितले असते. पण तेव्हा मी नाही केले ब्लॉक. अशी गोष्ट देखते. हे आमच्या गावात असेच आम्ही पकडतो. काय आता थोडी एक मॉडरेट लेवलची ट्रेक चालू झाली. बघाल तर जास्त स्लश किंवा असे वेडी वाकडे वळणं स्टार्ट झाली. ह्याच्यावर पाय नाही द्यायचा. हाय स्लिपरी आहेत सगळे. द्यायचा तर डायरेक्ट मित्रांनो फाटून आता झालं. दगडावर द्यायचा, नाही तर मग द्यायचाच नाही. प्रसादाने मी पहिल्यांदा ट्रेक करतोय. एवढं आम्ही ट्रेक वगैरे नाही केलेले. आमचे वेगळे कार्यक्रम असतात. सो आपण आता आलेलो आहे एका 80% ट्रेक कंप्लीट करून. दम तर लागला आहे. नेट्स ओके. आपल्याला सवय आहे आणि त्या सवयीसाठीच आपण ही रिस्क घेतली आहे. हे बघा आता असा सरळ रस्ता आहे आणि वरती फोर्ट आहे. लाला सरळ आलो, पोचलो पण फोर्टवर. काय बोलतो भाई लोक बोलली होती 2 तास लागतील, 2.5 तास लागतील. तुमच्या भावाने फक्त 50 मिनिटामध्ये आणलंय प्रसादला. प्रसाद किती? 50 मिनिटं. फक्त 50 मिनिटं. 50 झाली.
आपण 50 मिनिटं पण नाही, आपण 45 मिनिटच्या आत आलोय. विदिन ऐकलात 45 मिनिट्स मध्ये आलोय आपण. ऐकलात? आणि दृश्य बघा समोरचं कसं आहे, वाव. डोळ्यात साचवा, डोळ्यात. हे दृश्य आहेत ना, डोळ्यात साचवायचे असतात. हा एक व्ह्यू पॉईंट आहे. असं तुम्हाला आता एक स्ट्रेट रस्ता दिसेल जो तुम्हाला कर्नाळा किल्ल्यावर वरती घेऊन जाईल आणि तुमच्या लेफ्ट साईडला डाव्या हाताला असा व्ह्यू पॉईंट आहे. पूर्ण क्लिफ आहेत, ह्या क्लिफ आहेत खाली आणि ह्या क्लिफ आहेत सगळ्या. आणि असं सरळ गेल्यानंतर पूर्ण तुम्हाला वरती किल्ल्यावर घेऊन जातो हा रस्ता सरळ गेल्यानंतर. सो सवय असल्या कारणामुळे, कारण कलावंतीन दुर्ग, दोनदा कळसूबाई आणि अजून एकदा कुठली तरी ट्रेक करत राहतो. पण आत्ता ह्या वर्षी नाही गेलो, ह्या वर्षी नाही गेलो. नाही तर अगोदर मी खूप जायचो ट्रेकला. मोस्टली विंटरला जातो नाईटला आणि मान्सूनला असेल तर डे ट्रेक. पे फोर्ट तर मी असा चढलो आहे माझ्या मित्रासोबत, सुम्यासोबत. सुमितला माहितीच असेल, जिथून लोक चढायचा विचार पण नाही करत. म्हणजे तो किल्ल्याचा मागचा भाग आहे, दरी आहे. त्या दरीतून पे फोर्ट आम्ही चढलो आहे आणि जाताना नॉर्मल रस्त्याने गेलो आहे माथेरान करून. सो आवड आहे आणि ती जोपासतो आहे, त्या कारणामुळे हार्ड वाटत नाही, मजा येते ह्या गोष्टी करायला. हां हां, आणि आम्ही धुक्यामध्ये आहोत. हे बघा फॉग आहे, हा झाडांमध्ये जो अडकला आहे ना पांढरा, हा फॉग आहे बघा. सो असा हा फॉग आहे आतमध्ये, हा बघा सगळा फॉग आहे. आम्ही फॉगमधून चालतो. हां, सो तो कॅमेरात एवढा कॅप्चर होत नाही, पण इथे आतमध्ये दिसेल की इथे फॉग आहे आतमध्ये. हे बघा. सो आता आम्ही पोचू किल्ल्यावर, कारण एक 5 मिनिटाची ट्रेक राहिली. आता खाली विचारलं तर पब्लिक बोलते स्टेप्स आहेत किल्ल्यावर जायला. सो लेट्स सी, आम्ही त्या स्टेप चढतो का तिथूनच व्ह्यू बघून परत येतो. आणि व्ह्यू बघायला मजा येईल, कारण तो हाय क्लिफचा असेल. हा रस्ता आहे सर. ठीक आहे, ॲटलिस्ट पायामध्ये जे चप्पल आहेत ते तर चांगले. सो आता समोर बघायला तर सगळा फॉग आहे. इतका फॉग आहे का विचारायला नको. फॉग 2 दिवस पाऊस पडत होता त्या कारणामुळे आहे. खाली से वरती सुम्या प्रसादचा दूर आलाय. याला सांग की आपण पे फोर्ट कसा क्रॉस केला असेल उलटा दिशेने. म्हणजे ही जी तुम्हाला अशी खाई दिसते ना खाई, आम्ही पे फोर्ट असा खालून चढत असा वरती गेलो होतो शेवटच्या टोकापर्यंत. ठीक आहे, कारण आता प्रसादला पण सवय नाही आणि तो म्हणजे त्या ह्याच्या पीकमध्ये आम्ही डेंजर होतो. मी सुम्या संडे ठरला की मेसेज करायचो, भाई जायचं. सो तो एकदम वेगळा असा फ्री टाईम असायचा तेव्हा. आत्ता पण स्वतःला एवढा टाईम देतो आहे त्या कारणामुळे आहे आत्ता पण. सो विचार चालू आहे खाली जाऊया. नाही ठरवलं आहे आपल्याला जायचं आहे. काय गाईज जायचं आहे म्हणजे शब्द आहे, आपण जवान के पक्के बाहेर. आणि हे मला माहिती शब्द आहे. दिला विषय संपला मग. येस त्या दिवशी तो कार्यक्रम फिट. येस. आणि इथे असं बसायला आहे, हे बघा. आणि तो बघा कर्नाळा किल्ला. हे शब्द असतो आपला. गाईज शब्द असतो आपला. लय घाण डोकं आहे रे माझं, लय घाण डोकं आहे. मला असं कोण बोललं ना नाही करायचं, मी करणार. ती गोष्ट करणार म्हणजे करणार, कंप्लीट करणार. कारण मला बोलला होता जिगरा है भाई अपने, उतना जिगरा है अपने में. नाही बोललं ना कोण. अरे फोर्ट दिसतोय, टॉपला नाही जाणार बिकॉज रिस्क आहे. आणि हे बघा जसं पाहिजे तसं ट्रेकचे कपडे नाही घालून आले, फॅशन इन्फ्लुएन्सरसारखे कपडे घातलेत. तो माळ आहे पुढे, तो माळ दाखवतो आणि त्या माळ्यावरूनच आपण छू होऊया.
ट्रेक कम्प्लीट. आणि एक मजेशीर गोष्ट दाखवतो, खाली बघा पाय सरकेल. हा समोरचा व्ह्यू बघताय, हा आपला मुंबई गोवा हायवे. हे खाली आहे पण ह्याच्यावर धरण आहे मित्रांनो, हे बघा. आणि समोरचं दृश्य बघा, अफलातून रे, किती वर आहे, क्लासी आणि कडक. म्हणजे आणि माझ्याकडे भोले बाबा आम पे प्रसन्न आहे भाई, बारिश वापस आईच नाही. आणि आता तुम्हाला पिनॅकल दाखवतो, पिनॅकल कर्नाळा फोर्टचं पिनॅकल दाखवतो. वरती नाही चढायचं कारण सकाळपासून लोक चढून आहे ना, स्लश झाला आहे तो, त्या स्लशमध्ये नाही जायचं. खूप पण प्रॉमिस केलं लोकांनी, खाली मला सांगितलं होतं की तुला 1.5 तास लागतील, 2 तास लागतील. 2:15ला मी ट्रेक स्टार्ट केली. प्रसादला बोललो नाही भाई चढणे का, मला बोलतो नाही चढणे का. और सामने का नज़ारा तो देखो मेरी जान. कसा आहे तो पिनॅकल आहे वरती, नाव आहे त्याचं कर्नाळा किल्ला. काय बोलता, पिनॅकल. हां, टॉपला पिनॅकल बोलतात, तो पिनॅकल आहे टॉपला. आणि आता आपण माळावर आहोत. आमच्या कोकणात त्याला सडा म्हणतात आणि त्या कारणामुळे आपण आता असा सुंदर असा सड्यावर आहे. माझ्यासाठी माझा पहिला ट्रेक आहे. केले करवली ना कंप्लीट तुला. इझी आहे, अरे ना दे, इझी म्हणजे इतकं पण नाही, पण खूप छान. ज्यांना साधा ट्रेक करायचा, सिम्पल ज्यांना ट्रेकची सुरुवात करायची आहे ना, मोठ्या ट्रेकच्या अगोदर ज्यांना ट्रेक करायच्या 1 डे रिटर्नच्या, बिगिनर्स आहेत, हां बिगिनर्ससाठी त्यांनी कर्नाळा जरूर यावं कर्नाळ्याला. सो तुम्ही पिनॅकलच्या अगोदर खालचा जो भाग बघताय ना, तो पूर्ण त्याचा सरफेस एरिया आहे, म्हणजे बेस आहे. हा बेस आहे आणि वरती जे आहे ते पिनॅकल आहे. या बाजूला जे आहे ते मुंबई गोवा हायवे त्या बाजूला, आणि ह्या बाजूला कर्जत वगैरे. सो हे पठार आहे. आता आपण जिथे आहोत ते प्लेन पठार आहे आणि आता तुम्हाला पिनॅकल दिसणार नाही कारण पूर्ण फॉगमध्ये गेला आहे, तो जमा झाला आहे, गायब झाला आहे. सो तिकडे समोर जो तुम्हाला पूर्ण ढग दिसत आहेत त्या ढगामध्ये जो लपला आहे तो पिनॅकल आहे, टॉप आहे. आणि तिथे जायचं असं काय मुद्दामून करायची गरज नाही की तिथे गेलंच पाहिजे, कारण तुम्ही इथे देखील येऊ शकता ह्या पॉईंटपर्यंत. कारण नंतर तिथे चढायला तुम्हाला गाईड वगैरे लागतात. आणि जशी कलावंतीन दुर्गला रोप आहे तशीच सेम रोप तिकडे जी आहे ती हँग केली आहे वरती. सो इनफ आहे, तुम्ही इथे देखील येऊ शकता बिगनर असाल तर. टॉपला जायचं कारण एकच आहे की तुम्हाला व्ह्यू चांगला बघायला भेटतो, पण आपल्याला जाता नाही येणार कारण आधीच 3:20 झालेत आणि फूड 4 वाजता बंद होतो. आम्हाला जी पावती दिली आहे म्हणजे रिसिप्ट दिली आहे त्याच्यावर लिहिलं आहे स्ट्रिक्ट. सो हा जो रस्ता आहे पुढचा तो पुन्हा कधीतरी असं ॲज अ टाईमपास म्हणून येऊया कंप्लीट करून. काय कोकणकरांनो, आठवलं की नाही? चला वाळात जाऊ, वाळात. मी आणि प्रसाद आता वाळात जातो कुर्ल्या धरूक. हे प्रॉपर आहे आपल्या गावी जसं असतं तसं. प्रसादच्या गावी तर भन्नाट आहे राजापुरात आणि आपल्या लांजात तर नादच नाही आहे. सो चला आलो आता, तुमच्यासाठी एवढं देखील आलो मी पुढे. काय तुम्ही पण लक्षात ठेवा की बाईने दाखवलं आपल्याला शेवटी. सो वरचा पिनॅकल बघाच आणि एकदाची मनाची शांती माझ्या तुमची आणि पिनॅकलच्या होऊ द्या. सो कसा आहे पिनॅकल, तो टॉप आहे आणि त्या टॉपवर नाही जाऊ शकत कारण आपल्या डोक्याने आपल्याला संदेश दिला की आती तिथं माती होईल. जेवढा स्वतःला चॅलेंज करू शकतो तेवढा केला लास्टपर्यंत, स्वतःची जिद्द पूर्ण केली. नाही बोलले होते मला खाली जेवढे हॉटेलवाले होते लोक होती मला बोलली होती नाही जाऊ शकत भाऊ तू, पण त्यांना काय माहिती भाऊ येड्या डोक्याचा आहे. भावाने बोललं की भावाने ते केलं. घाण सवय आहे आपल्यात, पण मी समजतो ही चांगली सवय आहे. कारण आयुष्यात तुम्हाला जी गोष्ट हवी असेल ती मिळवायसाठी असा येडा डोकं पाहिजेच तुमच्याकडे. भाई BMW लेनी है तो ऐसा सोचना तो पड़ेगा ना मेरी जान. ऑल्टो थोड़ी लेनी है अपने को, वैगनआर थोड़ी लेनी है, BMW लेनी है. लो भाई देख लो, पहला ये BMW देख लो. हा देख, फर्स्ट हा पिनॅकल आहे आणि नंतर त्याच्या मागचा आहे. कसा आहे
आहे का नाद? कमेंट करा नेक्स्ट कुठला फूड जाऊया. सो लोक अजून देखील चढत आहेत. 2 कपल आहेत मला इथून दिसतंय, ते लोक चढतात. हा बघ, आता तुम्हाला क्लिअर पिनाकल दिसत असेल. खरंच इच्छा होती तिथपर्यंत जायची. तो आम्हाला आता घेऊनच जाणार वाटतं. त्या वरती स्टेप्स आहेत. ध्यान, हा मला असं वाटतं ना, तो जो आहे ना हा त्याच्या तिथपर्यंत तरी जाऊ आपण. वरती हा, काय वाटतं तुला? भावाने बोललं आणि भावाने केलं, विषय संपला. तो मला बोलला ना, ही माझ्या आयुष्यातली अशी एकमेव व्यक्ती आहे. खूप म्हणजे आयुष्यात सगळ्यांचा डाऊनफॉल असतो, काही असतं, मेंटल स्ट्रेस असतं, फॅमिली. पण हा एक मात्र माणूस माझ्या आयुष्यात असा देवाने दिला आहे ना मला, की फक्त त्याच्याकडे बघितलं, त्याच्याकडे 2 मिनटं बोललो ना, की मी 10 मिनटापूर्वीचा नयन आणि 10 मिनटाचा नंतरचा नयन हा फक्त हा माणूस बदलवू शकतो मला. सो तेवढी त्याच्या पावर आहे, तेवढी त्याच्या मैत्रीत ताकद आहे आणि तेवढं सुंदर मैत्रीचं नातं आहे आमचं. सो त्याला मी थँक्यू नाही बोलत कधी, कारण थँक्यू बोलून ते छोटं होईल नातं. पण नेहमी तुम्हाला आयुष्याच्या माझ्या वळणावर तो बघायला भेटेल माझ्यासोबत. वा 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 वा, सुंदर मंदिर आहे भाई. मंदिर बघितलं ना की मी वेडा होतो. कुठलं मंदिर आहे? हा, वन ऑफ माय फेवरेट भाई. सशस्त्र क्रांतीचे जनक, सशस्त्र क्रांतीचे जनक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. हा हा, आणि इकडे आहे एक ग्रामदैवत. ओके, वा वा, ही ग्रामदैवत आहे. सो आपण पाया पडूया लांबूनच, शूज आहेत. इथपर्यंत आणल्याबद्दल धन्यवाद, त्यासाठी खूप धन्यवाद. खूप सुंदर मंदिर आहे देवीचं. आता मला नाव नाही माहिती, पण जे काही आहे खूप सुंदर आहे. जय भवानी जय शिवराय. आता हे वाचा, शिवाजी महाराज इथे येण्याचं जे प्रतीक आहे ते इथे दर्शवलं आहे की या शिवतीर्थावर आपले स्वागत आहे. आणि हे बाकीचं तुम्ही वाचा, कारण प्रत्येकजण खूप सुंदर प्रकारे ह्या गोष्टी जपतोय महाराष्ट्रात आणि याचं कौतुक आहे आपल्याला. स्वराज्याच्या वारा बघा, स्वराज्याचा दुखायत ना, अक्षरशः हलतायत अशी डोळ्यासमोर, अक्षरशः हलतायत. सो आता आपण स्टार्ट केला, पायऱ्या आहेत अशा आणि आपला शिखर पिनाकल थेट आपल्या नजरेच्या समोर आहे. पुढील 2 मिनिटात आपण त्या शिखरावर असणार. मी रेकॉर्ड देखील करतोय. आणि हा मुख्य दरवाजा, ज्या दरवाजाने तेव्हा मावळे आतमध्ये एंटर करायचे, तो हा दरवाजा आहे. आणि याची हिस्ट्री खूप भारी आहे. आता ती हिस्ट्री सांगण्यापेक्षा वाचण्यामध्ये खूप मजा आहे. हिस्ट्री प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणे सांगतो, पण हिस्ट्री कधी पण मनाची नसावी, तर ती लिखाणातली असावी असं नेहमी मला वाटतं. आणि ही ती स्वराज्याची पहिली शिडी. असं नाही ही स्वराज्याची स्थापना झाली, पण एक असतं ना की स्वराज्य स्थापनेत प्रत्येक किल्ल्याचं महत्त्व तितकंच ठोस आहे, तितकंच भारी आहे. आणि ते आपल्याला शिवाजी महाराजांमुळे कळलं. वी आर प्राऊड टू बी अ इंडियन. मी पहिल्यांदा गड किल्ल्यांचा दरवाजा नयन पार करतो पहिल्यांदा. काय बोलतो. सो आपला एंट्री झाली आहे आणि हा बुरुज आहे ज्याच्यावर आता आपण उभे आहोत. तो एंट्री केल्या गेल्या बुरुज आहे. मेन पिनाकल तिकडे, लोक तिकडून देखील येतात. पण मोबाईलला चार्जिंग नाही आहे, फक्त 10% चार्जिंग आहे. सॉरी, गोप्रो ह्या शनिवारी रविवारी रिपेअर होईल, त्या कारणामुळे मोबाईलच्या व्हिडिओला ॲडजस्ट करता.
त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तो खूप मोठा पिनाकल हा आता बंद दरवाजा, जो दरवाजा सुरुवातीला लागतो आणि तिकडे मागच्या बाजूला सगळा कर्नाळा फोर्ट. थोडासा आवाजामध्ये तुम्हाला श्वास जाणवत असेल, कारण लास्ट 2:30-3 वाजल्यापासून पाणी नाही प्यायलो आहे. आणि ही क्लिफ आहे खाली. हा बघा, हा असा एंट्रन्सचा दरवाजा आहे. म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा असेल, थोडा डागडुजी केली आहे तेव्हाचा नाही आहे, पण त्याच सजावटीचा आणि त्याच आकाराचा आहे, जसा होता तसाच ठेवला आहे. काटे असण्याचं मेन कारण म्हणजे आणि जेव्हा येतात त्यांच्यासाठी हां, हे डिफेन्सच्या दृष्टीने तेव्हा बनवलेलं होतं, की तेव्हाच्या लोकांची पण तेवढी विचारसरणी होती की शत्रूला याच्यापासून त्रास होऊन शत्रू आत येणार नाही. आणि इतकं सुंदर वाटतं. सो ह्या टॉपला आता आपण आलो पिनाकलला आणि इथून आता पुन्हा खाली जाणार आहे. तो हे हां. एंट्रन्स आहे. नाही, एंट्रन्स नाही, वेगळा रस्ता आहे. आणि आता आलो आहे तर थोडं बसूया. थोड्या वेळात तसंही निघायला लागेल आपल्याला. सो आलो आहे तर बसू 2 मिनटं, इथल्या हवेला देखील मेस्मराईज करू, अनुभवू आणि मग खाली जाऊया, सुरुवात करूया डिसेंड करायला. कसं आहे दृश्य, कसं आहे. ह्या स्वराज्याच्या स्थापनेसाठी ज्या माणसाने मराठा साम्राज्य उभं करण्यासाठी ज्यांनी स्वतःचा जीव देखील आपल्यासाठी त्यागून दिला होता, ते तेव्हा कसे चढले असतील. ठीक आहे, आता आपण तर चढतो, पण एक वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे तो दिसणारच नाही, एवढं उंच तर नाही आहे, पण एवढं धुकं आहे ना की अक्षरशः त्या धुक्यामध्ये असं वाटतं आहे की ते, हे बघा, पिक्चर वाटतं आहे. 2 मिनटासाठी धुक्यात जातं आहे आणि 2 मिनटानंतर ते धुक्यातून परत पुन्हा पूर्ववत तसंच दिसतं आहे. सो याचं जतन करणं आपल्या हातात आहे. सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे व्हिडिओच्या शेवटी, याल तर कृपया करून कचरा करू नका. वेफरचे रॅपर्स आणि पाण्याच्या बॉटल्स स्वतःसोबत घेऊन जा प्लीज. ह्याच जोडून विनंती आहे, कारण नंतर आपल्यालाच त्रास होणार आणि आपणच सर्वाईव्ह करणार. सो प्लीज सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की घाण करू नका. हे आपल्यासाठी आपलं आहे आणि आपणच जपलं पाहिजे. मनोरंजन करत राहू तुमचं. सो आता शेवट आहे, हा शेवटचा क्लाइंब आहे, तो आपण मिस करतो आहे कारण वेळ झाली आहे खाली उतरायची. मोबाईलची चार्जिंग पण नाही आहे. फक्त एक छोटासा रिव्ह्यू घेऊया आपल्या भावाकडून की कसं वाटलं आणि काय प्रतिक्रिया असेल तुझी. तो आपल्या भाऊचा आपला पहिला एक्सपिरियन्स होता माझ्यासोबत ट्रेकचा. काय वाटलं, पोचवलं की नाही, शब्द होता ॲक्च्युली नयन, तुझा शब्द असा होता, नयनचा आपल्या भावाचा शब्द असा होता की मी तुला त्या माळापर्यंत पोचवेन. वर करत करत आम्ही तिथपर्यंत आलो आणि हा म्हणजे ह्याच्या तो माळ पायथ्याशीच आहे ह्याच्या. आणि इथे येऊन मला राहवलं नाही, विशेष करून पर्सनली मला राहवलं. नयनला माहीत नाही, नयनला बोललो आपण जाऊया, माझी इच्छा झाली इथपर्यंत जाऊया. ठीक आहे, अजून वरती जायचं म्हटलं तर खूप रिस्की आहे, पण इथपर्यंत आलो, मजा आली आणि खूप छान मजा वाटली. आणि नयनसोबत मजा येते. नयनसोबत जेव्हा जेव्हा असतो तेव्हा प्लॅन सक्सेसफुल होतात. पहिलं नयनच्या घरी पोचलो, पाऊस होता, तिथून आम्हाला माहीत नव्हतं आम्ही कसं जाणार आहे, काय करणार आहे, पण आलं आणि झालं सक्सेस. भाऊसाठी थँक्यू. कधी थँक्यू बोलू नको, कारण भाई त्याचे उपकार माझ्यावर खूप आहेत आयुष्यामध्ये. त्याच्या कारणामुळे तो बोलला ती गोष्ट मी त्याच्यापर्यंत नेहमी पोचवायचा प्रयत्न करतो. आपला छोटासा प्रयत्न होता, तो मुंबईला आल्यावर त्याला फिरवायचं मी बोललो होतो. कमिटमेंट दिली होती भावाला की भाऊ तू ये, तुझ्यासाठी काढेन मी एक दिवस आणि तुला फिरवेन नक्कीच. सो ती कमिटमेंट आज मी पूर्ण केली आहे. त्याचं मला खूप मनापासून शांती वाटते, कारण नेहमी मी एक गोष्ट शिकलो आहे माझ्या आईकडून की शब्दांवर एकनिष्ठ राहायचं, आपल्या जवळच्या लोकांसाठी करायचं. आणि माझ्या आयुष्यातली व्यक्ती ही खूप जवळची व्यक्ती आहे, सो त्याच्यासोबत नेहमीच आपण एकनिष्ठ असणार. आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हा जो झेंडा फडकतोय ह्यासाठी एक नक्की लाईक करा. आणि हर हर महादेव. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असं लाईफला एन्जॉय करा, जगत राहा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि तेवढं छोटं देखील आहे. लव यू ऑल.